आणि आजच्या दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये। एकीकडे पिंपरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू आहे आणि त्यांच्या रोड शोला सुद्धा तुफान प्रतिसाद नागरिकांचा मिळताना दिसतोय। तर तिकडे मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। ही दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। ब्रेकला जाण्यापूर्वी सुद्धा आपण हीच महत्त्वाची दृश्य पाहत होतो। एकीकडे पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे, तर मुंबईमध्ये दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावर ही महत्त्वाची सभा ठाकरे सेना मनसेची, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची। सभास्थळी नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। उमेश करंजकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सभास्थळावरनं। उमेश, काय नेमकं आता सध्या घडतंय तिथं? कारण आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी येतील असं समजतं आहे, मात्र तत्पूर्वी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी त्यांना नमन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी गेले होते असं समजतंय। उमेश, काय अपडेट आहे सगळी या संदर्भातली? अजिंक्य, थोड्या वेळातच ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे। खास करून जर आपण पाहिलं तर ही मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची सभा असणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा आणि या सगळ्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या मोठ्या प्रमाणात जे ते शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील ते आलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी जे आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील इथं पोहोचतील। जवळपास हे मैदान तुडुंब भरेल अशा प्रकारची चर्चा या वेळी राजकीय वर्तुळात होती। मात्र सध्या जी परिस्थिती पाहिली आपण तर अजूनही मागच्या ज्या खुर्च्या त्या अजूनही शिल्लक आहेत। मात्र जे शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेने येणारी मनसे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते अजूनही रस्त्यावर आहेत। लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचतील आणि सभा सुरू होईल अशी आशा सगळ्यांनाच आहे। मात्र या सभेतून राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणणार आहेत हे बघण्यास एवढं महत्त्वाचं ठरेल आहे। आणि याआधी जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या मनसेची जी गाणी आहेत ती लावण्यात येत आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। जिथे कार्यकर्ते उभे आहेत किंवा बसलेले आहेत तिथं ते उभे राहून नाचताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे कुठेच मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे तो कमी असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात उत्साहात असलेले पाहायला मिळतात। मात्र हे सगळं असताना आपले जे महत्त्वाचे नेते आहेत ते कधी येणार त्याची देखील आतुरता जी आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। कारण ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची सभा असणार आहे। या सभेतून उद्धव ठाकरे, राज ठाकरे मुंबईकरांना काय साथ घालतात, कारण ही शेवटची सभा आहे आणि या शेवटच्या सभेतून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडातून किंवा त्यांच्याकडून कोणत्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांना निशाणा करण्यात येणार आहे, कोणाच्या मुद्द्यावरती टीका करण्यात येणार आहे। आणि जो मराठीचा मुद्दा त्यांनी याआधी देखील बोलला होता, महापौरांचा मुद्दा तो याआधी देखील बोलला होता, त्याबाबत ते लोक काय बोलणार आहेत आणि महायुतीवर कशा प्रकारे तुटून पडणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सध्या जर आपण हे सगळं वातावरण पाहिलं तर खूप जबरदस्त आणि जोशाने भरलेले वातावरण अख्ख्या मैदानात शिवाजी पार्कच्या आपल्याला पाहायला मिळते। मनसैनिक, शिवसैनिक नाचतायत, शिवसेनेचं गाणं लागलेलं आहे, शिवसेनेचं गाणं लागलं असताना मनसैनिक नाचताना दिसत आहेत। तर मनसेचे राज ठाकरेंच्या बाबतचं जे गाणं लागल्यानंतर शिवसैनिक नाचताना असा उत्साहपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला शिवाजी पार्क मैदानात दिसतंय। मात्र आतुरता जी आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सध्या काही कुटुंबातले सदस्य पोहोचलेले आहेत, या परिसरात आहेत। स्टेजवर सध्या संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील आणि मनसेचे नेते असतील ते पोहोचलेले आहेत। मात्र ज्यांची आतुरतेने जी वाट पाहिली जाते राज ठाकरे, उद्धव ठाकरे कधी पोहोचणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बिलकुल, आपण याच संदर्भातल्या उमेश अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेतच राहणार आहोत। सभा नेमकी केव्हा सुरू होणार आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे व्यासपीठावर नेमके केव्हा दाखल होणार आहेत, असे अनेक प्रश्न सध्या अत्यंत औत्सुक्यानं विचारले जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।